नमस्कार मंडळी, डेली निमोना व्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज आपण झटपट होणारी अशी गोडाची पदार्थ बनवणार आहोत की एकदम सोपी रेसिपी आहे. आणि आपल्याला कधीतरी असं खूप गोड खावंसं वाटतं, पण ऐन वेळेला घरामध्ये गोड पदार्थ मिठाई नसेल तर तुम्ही ही झटपट मिठाई बनवू शकतात. तसंच आषाढ महिन्यामध्ये आपण तळण करतो त्यावेळेला सुद्धा ही मिठाई तुम्ही बनवू शकतात. आणि आता या महिन्यामध्ये, आषाढ महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त ही मालपोह्याची रेसिपी आपण बनवलेली आहे. इथे 2 लहान वाट्या भरून मैदा घेतलेला आहे. तुम्ही एक छोटी वाटी गव्हाचं पीठ आणि एक छोटी वाटी मैदासुद्धा मिक्स करू शकतात. तसंच इथे 1 टेबलस्पून रवा टाकलेला आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात. म्हणजे आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे ना, तेवढंच इथे पाणी टाकायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता तसं छान गुठळ्या न पडता व्यवस्थित स्मूथ असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्ध पाणी आणि अर्ध दूध असं वापरलेलं आहे. तर आपण ज्या वाटीने मैदा मोजलेला आहे त्याच वाटीने मी 1 वाटी दूध टाकले आणि तेवढंच पाणी टाकायचं. आणि अगदीच आवश्यकता वाटली तर थोडंसं वरून पाणी तुम्ही ॲड करू शकतात. आणि इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं तर अधिक चव लागते. मिश्रण छान फेटून घ्यायचं, मस्तपैकी एकजीव करायचं, कुठे कुठे राहू द्यायच्या नाही. स्मूथ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात. बघा, चमच्याला असं मिश्रण लागलेलं आहे आणि असं बोट बाजूला आपण फिरवलं की तिथे बरोबर अशी रेष पडते. म्हणजे असं एकदम पातळ पण आणि एकदम घट्ट पण असं मीडियम फ्लोई असं मिश्रण करायचं आहे. मालपोह्याचं बॅटर सेट होते तोपर्यंत आपण इथे साखरेचा पाक बनवून घेऊया. तर इथे आपण जिलेबीसाठी जसा पाक बनवतो किंवा गुलाबजामसाठी जसा पातळसा पाक बनवतो तसं बनवायचं आहे. अगदी तार पडायला आली की आपण गॅस बंद करायचा. म्हणजे अगदी तार नाही पडले तरी चालेल, थोडा घट्टसर पाक करून घ्यायचा. तर इथे मी 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतले. तर वाटी छोटी घेतलेली आहे कारण की आपण मालपोह्याचं बॅटरसुद्धा कमी प्रमाणात आहे म्हणून इथे कमी साखर वापरलेली आहे. आणि गोडाचं प्रमाण आमच्याकडे कमी लागतं म्हणून मी इथे साखरेचं प्रमाण कमी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथे एक हिरवी वेलची थोडी फोडून टाकलेली आहे जेणेकरून त्याचा अर्क उतरेल. तर बघा, आता छान उकळून झालेली आहे, साखरही विरघळलेली आहे आणि 1-5 मिनटं आपण हे मिश्रण उकळलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात, जेव्हा आपण हे चमच्याने पाक खाली टाकतो त्यावेळेला अगदी शेवटी जेव्हा चमच्यामध्ये राहतं तर अगदी थेंब थेंब अगदी थोड्या वेळाने पडत राहताना तर समजायचं आपला हा पाक तयार आहे. म्हणजे अगदी एक तार पण नाही, त्याच्या आधीची स्टेजला पण बंद करायचा आहे गॅस. आणि तो पाक गरम असतो तर तो त्या गरमईमध्ये सुद्धा शिजत असतो, तर अजून घट्ट होण्याचे चान्सेस असतात पाकाचे. इथे मालपोहा तळण्यासाठी पुरेसं तेल घेतले. तेल मीडियम छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा भरून मालपोह्याचं मिश्रण टाकायचं आहे. आणि अगदी पसरवून नाही टाकायचं, एकाच ठिकाणी टाकायचं, ते ऑटोमॅटिक तेलामध्ये पसरतं. तर तुमच्याकडे पसरट कढई असेल तर तुम्ही ती वापरा. माझ्याकडे ती नव्हती म्हणून मी इथे रेग्युलर तळणाची कढई वापरलेली आहे. तर इथे आपण दोन्ही साईडने छान मालपोहे तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला पांढरसर म्हणजे असं जास्त लालसर न करता मीडियम व्हाईट कलरचे सुद्धा तुम्ही तळू शकतात. किंवा अगदी खरपूस तुम्हाला आवडत असतील मालपोहे तर तुम्ही खरपूस रंगावर येईपर्यंत मालपोहे तळून घेऊ शकतात. तर इथे आपण कोणत्याही सोड्याचा वापर केलेला नाही आहे. तर इथे आपण दूध, पाणी, मैदा बस एवढंच आपण वापरलेलं आहे. आणि तुम्हाला जास्त शाही मालपोहे बनवायचे असेल तर तुम्ही यामध्ये खवा किंवा मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकतात. तर असा आपल्याला लो टू मीडियम आचेवरती मालपोहे तळून घ्यायचे आहेत, छान खरपूस रंगावरती.
अशा पद्धतीने मी इथे सगळे मालपोहे तळून घेतलेले आहेत. तर जवळपास 7 ते 8 असे मालपोहे तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये. आणि आपण आता हे पाकामध्ये बुडवून घ्यायचे आहे. तर तुम्ही वरूनही पाक टाकू शकता किंवा पूर्ण पाकामध्ये एक 5 ते 10 मिनटं बुडवूनसुद्धा ठेवू शकता. जसं तुम्हाला गोडाचं प्रमाण आवडतं त्या पद्धतीने तुम्ही इथे साखरेचा पाक मालपोह्यांना लावू शकता. मंडळी, सुरुवातीला माझ्याकडून कॅमेरा ऑन झाल्याच नाही, माझं लक्षच नव्हतं. त्यामुळे एक 4-5 मालपोहे बुडवून झाले साखरेच्या पाकमध्ये आणि कॅमेराच बंद होता. तर आता शेवटी अगदी 2-3 मालपोहे उरले होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की कॅमेरा बंद आहे. तर आता मी चालू केला तर काही भाग त्याचा व्यवस्थित रेकॉर्ड झाला नाही. तर आता मी 1-2-4 असे हे मालपोहे पाकामध्ये बुडवून घेते. तुम्ही पण अशा पद्धतीने पाकामध्ये बुडवून ठेवू शकतात किंवा वरून पाक लावू शकतात. मालपोहे आता साखरेमध्ये छान बुडवून झालेत, गोड झालेले आहेत. आता आपण आपल्या आवडीनुसार याला सजावट करू शकतात. तर वरून तुम्ही ड्रायफ्रूट्सनी सजवू शकता, चांदीच्या वर्खाने सुद्धा सजवू शकतात किंवा असेही तुम्ही खाऊ शकता. तर आज गुरुपौर्णिमा म्हणून मी आज हा नैवेद्य म्हणून देवाला दाखवणार आहे आणि त्यानंतरच टेस्ट करून बघणार आहे. अशा पद्धतीने आज एकदम सिंपल रेसिपी आपण बनवलेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली की नाही ते. मंडळी, रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.